हाय हॅलो सर्वांना नमस्कार. रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 46. मयुरीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तुझं बरोबर आहे. मयुरीला शिक्षा झालीच पाहिजे, अमित दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. अमितशी बोलून रुद्रने माहीला फोन केला. 5 वाजता नेहमीच्या ठिकाणी रुद्रने एवढं बोलून फोन ठेवून दिला. रुद्र कॉफी शॉपमध्ये बसून माहीची वाट बघत होता. ती 5:30 वाजता आली होती. सॉरी माही तिची बॅग टेबलवर ठेवत म्हणाली. डॉक्टर साहेब, धिस इज नॉट फेअर, रुद्र म्हणाला. आता आमचं प्रोफेशनच तसं आहे प्रोफेसर साहेब, माही म्हणाली. त्यावर दोघेही खळखळून हसले. आज काही विशेष जे स्वतःहून भेटायला आलाय, माही म्हणाली. त्याने तिला मांडीवर ओढून घेतलं आणि तिच्या खांद्यावर ओठ टेकवले. शांत होता रुद्र, माही त्याच्या शांततेतील दुःख ओळखून म्हणाली. काही नाही, रुद्र म्हणाला. मला नाही सांगणार, माही त्याच्या चेहरा हाताच्या ओंजळीत घेत म्हणाली. आज देवांशची आठवण आली, रुद्र म्हणाला. का? माही म्हणाली. माही आज, असं म्हणून रुद्रने तिला आज घडलेला सगळा प्रकार सांगितला. माय गॉड, वही ठीक तर आहे ना? माही काळजीने म्हणाली. डोंट वरी, ती ठीक आहे. आय थिंक देवांश नसल्याने थोडी नाराज आहे. तिला एकटीला सोडू नको, रुद्र म्हणाला. थँक्स, तुम्ही वहिनीची इतकी काळजी घेता, माही म्हणाली. डोंट से सॉरी, पण ती मला माझी कुणीतरी वाटते. तिला पाहिलं की मला सायलीची आठवण येते, रुद्र पुन्हा भाऊक होत म्हणाला. वहिनी आहेच तशी, कुणीही तिच्यावर प्रेम करेल इतकी निरागस आहे, माही म्हणाली. रुद्र म्हणाला. बाकी मग काय म्हणतंय कॉलेज? माही म्हणाली. गॅदरिंग सुरू आहे, त्यामुळे जरा निवांत वेळ आहे. त्यानंतर एक्झाम येतील, मग थोडा बिझी होईन, रुद्र म्हणाला. थोडा? महिनाभर तुमचा चेहरा पण पाहायला भेटणार नाही, प्रोफेसर साहेब, माही लटका राग दाखवत म्हणाली. म्हणूनच म्हणतोय ये माझ्याकडे, रुद्र म्हणाला. रुद्र म्हणाला. तुम्ही स्वतःहून भाईशी का बोलत नाही? माही म्हणाली. तुला काय वाटतं मी प्रयत्न केला नसेल, पण मध्ये त्याचा हा अपघात झाला आणि तो जरा जास्तच रूढ झाला, रुद्र म्हणाला. हो ना, पण आता सगळं ठीक आहे, कारण आता भाई परत पूर्वीसारखा वाटतोय. थँक्स टू ताई वहिनी, माही म्हणाली. मी ना भाईला सांगण्याआधी तिला आपल्याबद्दल सांगणार. ती नक्कीच आपल्या बाजूने बोलेल, माही म्हणाली. हो, रुद्र म्हणाला. सई घरी आली. फ्रेश होऊन तिने थोडा आराम करत बेडवर पडून ती देवांचा फोटो बघत होती. तिला कॉलेजमध्ये घडलेला प्रकार होऊन अंगाला काटा येत होता. सर किती चांगले आहेत, किती काळजी घेत होते माझी, एकदम देवांश सारखे आहेत ते. देवांशला ओळखतात का? मी पण काय वेड्यासारखा विचार करतेय. देवांशला कोण नाही ओळखणार, सई स्वतःशी बोलत होती. वहिनी, माही तिच्या रूममध्ये आली. माही, ये ना. सई उठून बसली. तू ठीक तर आहेस ना? माही म्हणाली. मला काय झालंय? सई गडबडून म्हणाली. वहिनी, मला माहीत आहे आज कॉलेजमध्ये काय झालेलं, माही शांतपणे म्हणाली. तुला कुणी सांगितलं? आश्चर्याने म्हणाली. ते महत्वाचं नाहीये. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. माही तिच्या समोर एक बॉक्स धरून म्हणाली. उघडून बघ, माही म्हणाली. मग सईने लगेच बॉक्स उघडून बघितला. वॉव, स्मार्ट वॉच. सई खुश झाली. हे सतत तुझ्या हातात असू दे, माही म्हणाली. पण माझ्याकडे होती ना वॉच, सई म्हणाली. ही वॉच स्पेशल आहे. यात तुझं लोकेशन स्कॅन होईल. तसंच तुझ्या फोनला कनेक्ट झाल्याने तुला यावरून फोन सुद्धा घेता येतील आणि कॉल पण करता येतील, माही म्हणाली. खरंच, माही, सईने विचारले. आणि हे बघ, यात रेकॉर्डिंग पण होतं, असं म्हणून माहीने सईला वॉचमधील सगळे फीचर्सची माहिती दिली. थँक्स, पण खूप महाग असेल ना? सई म्हणाली. जास्त नाही, त्याचा विचार करू नको, पण मी सांगितलेलं लक्षात असू दे. हे वॉच नेहमी सोबत ठेवायची, माही म्हणाली. हो, सई हसून म्हणाली. आर यू मॅड, मयुरी? काय मूर्खपणा चालवला आहेस तू? अमित घरी येऊन मयुरीला रागवत होता. अमित, काय झालं मिस्टर राणे? डॅड, हिने आज कॉलेजमध्ये सईला वॉशरूममध्ये बंद केलं, अमित म्हणाला. व्हॉट? मिस्टर राणे आश्चर्याने म्हणाले. हो, रुद्र वेळेवर पोहोचला म्हणून ठीक, नाही तर आज जर सईला काही झालं असतं तर देवांशने काय केलं असतं काय माहीत, अमित म्हणाला. आय एम सॉरी, मयुरी म्हणाली. आत्ता या सॉरीचा काहीच फायदा नाही, मयुरी. रुद्रने तुला कॉलेजमधून काढलं आहे. त्याने उद्यापासून तुला कॉलेजला येण्यास मनाई केली आहे, अमित उसासा सोडत म्हणाला. व्हॉट? ते असं कसं करू शकतात? माझा डान्स प्ले आहे गॅदरिंगमध्ये, मयुरी म्हणाली.
विसर आता ते. हा मूर्खपणा करण्याआधी विचार करायला हवा होता. डॅड, रुद्र खूप पॉवरफुल आहे. त्याने जर मयुरीला रस्ट्रिगेट केलं असतं तर तिला दुसरीकडे कुठेच ॲडमिशन भेटलं नसतं. पण हिचा फ्युचर खराब होऊ नये म्हणून त्याने फक्त तिला कॉलेजमधून काढलं आहे. आणि मयुरी, मी चेन्नईमध्ये तुझं ॲडमिशन फिक्स केलं आहे. माझे बरेच मित्र तिथे आहेत. तुला तिथे काहीही अडचण येणार नाही. अमित म्हणाला, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही भाई. मयुरी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, जावं लागेल. आमच्या लाडामुळे खूप बिघडली आहेस. आमच्यापासून दूर राहशील तेव्हाच तुला अक्कल येईल. अमित म्हणाला आणि निघून गेला. डॅड, मयुरी म्हणाली. यावेळी नाही मयुरी, अमित म्हणतोय ते बरोबर आहे. कदाचित मीच तुला जास्त लाडावून ठेवलं आहे. अमित जसं म्हणतोय तसंच होईल. मिस्टर राणे म्हणाले. मयुरीच्या डोळ्यात पाणी आलं. रूममध्ये येत म्हणाली, नाईस आकाश, छान. असंच मन लावून काम कर. एकदा का तू देवांशच्या मनात भरला ना तर तो तुला अजिबात सोडणार नाही. त्याच्यासोबत राहून तुझा बराच फायदा होईल. तारा म्हणाली. आकाश काहीतरी विचार करत होता. बरं चल जेवायला ये. तारा रूममध्ये बाहेर निघून गेली. सई पण त्याच वेळी त्याच्या रूम समोर गेली. मॉम, मला देवांश सोबत राहायचं नाही तर त्याचं सगळं घ्यायचं आहे, आकाश मनात म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी रामने सईला कॉलेजला सोडलं. शीतल तिची वाट बघत गेट बाहेरच उभी होती. सई गाडीतून उतरली आणि शीतलजवळ गेली. हो, सई म्हणाली. बाय, श्याम म्हणाला आणि शीतलला बघून डोळा मारला. शीतल गालात हसली. काय झालं, चल ना. सई तिला तिथेच उभं बघून म्हणाली. हो चल. सॉरी यार, काल फोन व्हायब्रेशनवर होता आणि घरी आत्या आल्याने मला फोन करता आला नाही. शीतल म्हणाली. इट्स ओके, सई म्हणाली. सई पाठीमागून रुद्रचा आवाज आला. गुड मॉर्निंग सर. सई हसत म्हणाली. गुड मॉर्निंग रुद्र म्हणाला. गुड मॉर्निंग सर, शीतल म्हणाली. आत्ता तब्येत कशी आहे? रुद्र म्हणाला. ठीक आहे सर, सई म्हणाली. गुड, नाव गो इन युअर क्लास, रुद्र म्हणाला आणि लायब्ररीकडे निघून गेला. हे सई, काय झाले? शीतल म्हणाली. काही नाही, सई म्हणाली. मग सर का तुला विचारत होते? शीतल म्हणाली. दोघेही बोलत बोलत क्लासमध्ये आल्या. तुला माहीत नाही शीतल, काल सईला कुणीतरी वॉशरूममध्ये बंद केलं होतं, एक मुलगी म्हणाली. व्हॉट? शीतल आश्चर्याने म्हणाली. माय गॉड, खूप बेकार हालत झाली होती सईची. तिला बघून आम्हाला रडू येत होतं. रुद्र सरने तिला बाहेर काढलं असं म्हणत त्या मुलीने शीतलला सगळा प्रकार सांगितला. शीतल त्या मुलीकडे आश्चर्याने तिच्याकडे बघत होत्या. त्यांनाही ते ऐकून तिलाही ते ऐकून वाईट वाटलं. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील भागात.